नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला सिवलेस ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे। छाती 32। या ठिकाणी तयार शोल्डर पट्टी असणार आहे 2 इंच। त्याची माप आहेत, पूर्ण उंची 13 आहे, छाती 32 आहे, कमरघेर 28 आहे, पुढील गळा 6 आहे, मागील गळा 9 आणि बाकीची फिटिंग तुम्हाला सांगितलेलं आहे। कमरघेर 28 तर मोंडा फिटिंग आहे 7.5। तर आता आपण पहिले मागील माप टाकून घेऊया। या ठिकाणी बघा, मी नेहमी आपण मागील गळा उंची जास्त असेल तर आपण शोल्डर कमी घेतो, पण या ठिकाणी बघा मी आज थोडासा बदल करणार आहे। शोल्डर 6 घेणार, मोंढा उंची 5.5, घडी छाती घडी आता आपण या ठिकाणी छातीचा चौथा भाग 8 इंच आणि शिलाई माझी 1.5 इंच। या ठिकाणी बघा अर्धा इंच घेऊन मागील मोंढ्याचा आकार देऊन घेणार। या ठिकाणी पाऊण इंचाची लाईन मारणार नाही। तयार शोल्डर पट्टी आपल्याला 2 इंच ठेवायची आहे। तर मी इथून 1.5 ते 1.25, तर मी इथं 2.25 घेते शोल्डर इकडून मोंढ्याच्या साईडनी, आणि राहिलेले आपण 4.25 ही गळा रुंदी येणार। आता खाली आपल्याला गळा उंची 9 घेतली। या ठिकाणी इथं 4.25 गळा रुंदी, तर इथं मी 4 4.25 खालच्या साईडला घेऊन बॉक्स तयार करून घेते। इकडे गळ्याला 1/2 इंच उतार द्यायचा। एकदम सोप्या पद्धतीने या ब्लाउजची कटिंग वेगळी आहे आणि शिलाई सुद्धा मी वेगळ्या पद्धतीने लाईव्ह दाखवणार आहे। ज्यांच्या मानेची गळा उंची कमी असते त्यांच्यासाठी हा ब्लाउज शिवला जातो, व्यवस्थित दिसतो। जर उंची जरी कमी असेल मानेची किंवा महिलेची तरी हा ब्लाउज खूप छान बसतो। आता आपल्याला पुढील माप टाकायचं। आहे तशी मार्किंग करून घ्यायची। मोंढ्याचा आकार या ठिकाणी बघा, गळ्याचा उतार, गळा उंची नेहमी आपण 6 घेतो, तर मी या ठिकाणी थोडीशी कमी घेते कारण की आपला गळा पसरट आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघा, पुढील आपण याच्यामध्ये 1 इंच जास्त घेतो, पण आता या ठिकाणी आधी आपण टक्स उंची घेऊया। तर टक्स उंची प्रिन्सेससाठी छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, इथून 4 इंच, सरळ खाली
लाईन मारून घ्यायची. आता आपल्याला अंतर किती घ्यायचं, 2 इंच, 2.5 इंच, 1.5 इंच, जसं छाती घेरानुसार असतं. तर आपण या ठिकाणी 2 इंच घेणार आहे. तर इथून 3 ते 3.25 इंच घ्यायचं, म्हणजे 1 इंच इथं आणि 1 इंच इथे. 2 प्रकारे प्रिन्सेस ब्लाऊज शिवला जातो. एक शिवला जातो फक्त जो आपण टक्सांतर घेतो ते एका साईडला घेतला जातं, मोंढ्याच्या साईडला कमरेकडे. तर मी या ठिकाणी दोन्ही साईडला घेतलं. आता इथं जे टक्सांतर घेतलेलं आहे ते आपण कमरेला खालच्या साईडला वाढवायचं. या ठिकाणी बघा सिवलेस ब्लाऊज असल्यामुळे या ठिकाणी मी मागील पुढील मोंढ्याचा आकार एकच सेमच ठेवते. इथं मी बदल करत नाही, पुढील अंतर कमी घेत नाही, आहे तेवढं मोंढ्याचा आकार ठेवते. आणि या ठिकाणी जो आपण जॉईन केलेलं आहे मोंढ्याला, तर इथं शिलाई माझी 1/2 इंच जातं, तर इथं अर्धा इंच वाढवून घेते. त्याचबरोबर हे जॉईन करून घ्यायचं. त्यानंतर अर्धा इंच वरती घ्यायचं. इथून आपल्याला 1 इंच किंवा 1/2 इंच खाली घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणी बघा आधी मागील कटिंग करून घ्यायची, कारण या ब्लाऊजची शिलाई तुम्हाला पाहायला भेटलीच असेल लाईव्हमध्ये. मी डायरेक्ट तुम्हाला शिलाई दाखवली होती. तर उरलेलं जे कापड आहे तर कमी कपड्यामध्ये मला हा सिवलेस ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवायचा आहे, आणि याची शिलाईसुद्धा मी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. आता तिकडल्या साईडला आपल्याला जोड येईल.
आता ही जी खालची आपला कपडा उरणार आहे तर त्याचा आपण जोड देणार. या ठिकाणी असं ठेवून बघते की आपल्याला कपडा किती जाईल आणि आपल्याला हा किती भेटेल. एवढ्यात सुद्धा आपलं होऊन जातं. तर मी हे जोडून घेते आणि तुम्हाला दाखवते. या ठिकाणी बघा जोडून घेतलं मी. आपल्याला कमी कपड्यामध्ये 2 ब्लाऊज झाले. म्हणजे एका साडीच्या ब्लाऊज पीस होता त्याच्यामध्ये 2 ब्लाऊज झाले. एक याची शिलाई मी दाखवलेली आहे. हा आपण सिवलेस शिवतोय आणि त्याची मी फुल बाह्याची दाखवलेली आहे. आता या ठिकाणी बघा कट करून घ्यायचा. आता या ब्लाऊजला आपल्याला गळपट्टी कमरपट्टी काहीच लागणार नाहीये. तर डायरेक्ट आपण हा ब्लाऊज फक्त हुकलूकची पट्टी लावणार. तर तुम्ही याची शिलाई मी कशी केलेली आहे लाईव्ह मध्ये दाखवलेली आहे तर बघून घ्या. एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. तर या ब्लाऊजची शिलाई मी कशी केली तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आणि कटिंग तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. एकदम सोप्या पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग. आणि आता ह्याची शिलाई सुद्धा मी खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर ती सुद्धा बघून घ्या.